नमस्कार. अमृत प्रवाह या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेअंतर्गत आपण संघाला 100 वर्ष पूर्ण झाली त्या औचित्यानं डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्याबरोबर आहेत सांगलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, महायुद्ध झालं. महायुद्धानंतर बरेच जे पांगलेले सगळे कार्यकर्ते होते त्यांच्या मनामध्ये अंतःप्रेरणा निर्माण करण्याचं, त्याचबरोबर देशसेवेची एक ज्योत तेवण्याचं काम डॉक्टरांनी खूप शिताफीनं केलं. हा सगळा प्रकार साधारण 1919च्या दरम्यानचा वगैरे झाला. याच कालावधीमध्ये नागपूरमध्ये काँग्रेसचं एक मोठं अधिवेशन पार पडलं आणि असं म्हटलं जातं की त्या अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी ही हेडगेवारांनी आपल्या शिरावर घेतलेली होती आणि त्यांनी बरंच काम केलं. काय होतं हे सगळं, म्हणजे त्यांनी काय काम केलं, कोणती जबाबदारी घेतलेली? 1920 साली हे काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला झालं. ते जे नागपूरला अधिवेशन झालं त्याच्या अगोदरची खूप तयारी ही त्यावेळी करायला लागली होती आणि डॉक्टरने ती केली. त्यासाठी डॉक्टर ल पा परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली एक भारत स्वयंसेवक मंडळ नावाचं मंडळ स्थापन केलं होतं. आणि या मंडळाचा उद्देशच असा होता की सार्वजनिक कामं व्यवस्थित व्हावीत असा त्याचा उद्देश होता. आणि त्या मंडळाच्या नावाखाली कामाला सुरुवात झाली. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार आणि बाबासाहेब देशपांडे अशा तिघांचा एक चमू या अधिवेशनाच्या प्रचारासाठी तयार केला होता. तर त्या काळामध्ये डॉक्टरनी मध्य भारत, नागपूर प्रांत, विदर्भ अशा सगळ्या ठिकाणी याचा प्रचाराचा धूमधडाका लावला आणि सभा घेतल्या. त्या सभेमध्ये डॉक्टर मुंजे बोलायचे, देशपांडे बोलायचे आणि डॉक्टरही बोलायचे. पण डॉक्टर केवळ अधिवेशन बोलायचे नाहीत, तर या देशाच्या स्वत्वाला डॉक्टर हात घालायचे, देशाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी विषय मांडायचे आणि अतिशय आक्रमक असं भाषण डॉक्टरांचं व्हायचं. आणि याचा परिणाम म्हणून त्या अधिवेशनाला खूप मोठी संख्या यायला त्याचा उपयोग झाला. या सगळ्या दौऱ्यामध्ये कामकाजाला जोडूनच गोखले नावाचे एक राजाभाऊ गोखले नावाचे एक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. थोडा संदर्भ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थ्यांनी एक मोठी संघटना उभा करायचं ठरवलं आणि ती संघटना देशाच्या स्वातंत्र्याला लवकर जवळ घेऊन जाईल अशी भावना त्यांची होती. आणि ह्या गोखलेने ती आवडली. आता हे गोखले नोकरीला, पण त्यांनी नोकरीचं त्यागपत्र दिलं आणि त्यागपत्र देऊन ते ह्या कामासाठी बाहेर पडले. आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की आपण देशभर याचा विस्तार करावा आणि म्हणून ते महात्मा गांधींना भेटायला गेले मुंबईला. महात्माजींची भेट झाली. त्यांनी त्यांना विचार सांगितला. महात्माजींना तो विचार पटला. ठीक आहे, चांगला आहे म्हटले. काही गोष्टीमध्ये तफावत होती पण ठीक आहे म्हटले महात्माजी. पण ज्यावेळी गोखलेंनी त्यांना परिचयपत्र मागितलं की मला फिरण्यासाठी तुमचं परिचयपत्र द्या, त्यावेळी मात्र गांधीजींनी नकार दिला. खरं तर काँग्रेसला ही सहाय्यभूत असणारी संघटना होणार होती, पण त्याला महात्माजींनी नकार दिला आणि गोखले नाराज होऊन परत आले. डॉक्टरांची भेट झाली. ते डॉक्टरांना भेटले आणि त्यांनी सगळा वृत्तांत डॉक्टरांना सांगितला की असं झालं म्हणून. आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं की हे नाराज झालेले आहेत. त्यांनी सांगितलं तुम्ही नाराज होऊ नका, आपण काही ना काही पर्यायी व्यवस्था करू आणि तुमच्या सगळ्या व्यवस्था मी लावतो. आणि त्याप्रमाणे डॉक्टरनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांना पूर्ण सहाय्य द्यायचं ठरवलं. का तर ते स्वराज्य मिळण्यासाठी उपयोगाचं होतं. कदाचित ते मावाळ असेल, जहाल असेल, पण जे जे असे देशाच्या उपयोगाला पडणार आहे त्यासाठी डॉक्टर त्यांच्या मागे उभे राहत असतात. हा डॉक्टरांचा स्थायी भाव होता. आणि म्हणून डॉक्टरनी त्यांच्यासाठी आवश्यक ती पत्र दिली, मदत केली, ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्यांच्या व्यवस्था केल्या, आर्थिक व्यवस्था केली आणि गोखलेने त्यांनी बाहेर काढलं. हा कशाचा उपयोग झाला? त्याच्या विविध संघटना ज्या होत्या त्या संघटनेमध्ये त्यांनी काम केलं होतं आणि ते काम करत असताना जे लोक त्यांच्या संपर्कात आले होते, परिचय झाला होता, त्याचा उपयोग त्यांना ह्या कामासाठी झाला. पुढे नंतर गोखल्यांनी त्याचा उल्लेख पण केला. गोखलेंनी उल्लेखही त्यांचा केला की डॉक्टरांनी मला जे सहाय्य केलं त्या सहाय्याचा मला खूप मोठा उपयोग झाला असं त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये उल्लेखही केला. मी असंही ऐकून आहे की हे जे स्वयंसेवक मंडळ तुम्ही म्हणला
तर ह्या स्वयंसेवक मंडळाला एक वेगळा गणवेश असावा असाही अट्टहास डॉक्टरांचा होता. होता मग परंतु त्यांना काही जणांनी विरोध केला आणि मग ते म्हणाले की जे गरीब आहेत ते त्यांना हे परवडणार नाही. मग ते काय नेमकं काय प्रकार होता तो? ते जे अधिवेशन होणार होतं त्या अधिवेशनामध्ये जे स्वयंसेवक उभा राहणार होते तर ते एकसारखे दिसावेत. हम्म. कमी जास्ती कुणाला वाटू नये, आपण सगळे स्वयंसेवकावरती भावना त्यातनं दृढ व्हावी म्हणून डॉक्टरांनी ते गणवेशाचा आग्रह धरला होता. पण शेवटी आर्थिक पैशाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातनं कुरबुर सुरू झाली, शक्य आहे शक्य नाही असा का विषय सुरू झाला. आणि त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं की हा गणवेश हा अधिवेशनापुरता नाही, तर आपल्या पुढेही देशाचं काम करायचं आहे, स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे, कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे आणि हा गणवेश आपल्याला वापरायचा आहे पुढे भविष्यात सुद्धा. आणि म्हणून तो गणवेश आपण शिवला पाहिजे, घेतला पाहिजे असं सांगून त्यांनी तो गणवेश शिवायला सगळ्यांना भाग पाडला. आणि अशा काळात सुद्धा 1200 स्वयंसेवकांनी गणवेश शिवून घेतला. क्या बात आहे. म्हणजे त्या कालावधीमध्ये 1200 हेच कार्यकर्ते म्हणून तयार झाले डॉक्टरांच्या बरोबर काम करायला. मग एकंदर नेमकं अधिवेशन कसं पार पडलं, काय झालं त्यावेळी? या अधिवेशनाची सगळी तयारी सुरू झाली. एका बाजूनं अधिवेशनाची तयारी, एका बाजूनं प्रचार प्रसिद्धी असं सगळं सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि संबंध जे काही वातावरण तयार झालं होतं त्याला एकदम शह बसला. पण हे वृत्त ऐकून डॉक्टर एकदम अस्वस्थ झाले टिळक गेल्याचं. आणि म्हणून ते उठले आणि डॉक्टर मुंजेंच्या घराकडे निघाले. नेहमी निघाले. जात असताना काही मुलं ही त्या ठिकाणी चेंडू फळी खेळत होती, ज्याला आता आपण क्रिकेट म्हणतो, ते क्रिकेट खेळत होते. आणि डॉक्टरांनी ते दृश्य पाहिलं आणि डॉक्टर एकदम अस्वस्थ झाले. अरे, या देशाचा नेता लोकमान्य टिळक हे गेले, त्यांनी चेंडू फळी खेळतात. आणि म्हणून ते त्या तरुणांच्या जवळ गेले आणि त्या सगळ्या तरुणांनी त्यांनी बोलवलं ओरडून, इकडे या म्हटले. आणि काय चाललंय तुमचं, कसली चेंडू फळी खेळताय? अरे, आपल्या देशाचे महान नेते लोकमान्य टिळक यांचं निधन झालंय आणि तुम्ही खेळ खेळताय असं त्यांना बोलले. आणि ते 2 पावलं पुढे गेले तर एक विद्यार्थी त्यांच्या थोडं पाठोपाठ आला. डॉक्टरने त्याला बघितलं आणि डॉक्टर पुढे निघून गेले. हाच जो विद्यार्थी मागे आला होता तोच विद्यार्थी म्हणजे पुढे ज्यावेळी डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि त्यात हिरिरीनं संघ वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रचारक म्हणून गेले आयुष्यभर, ते दादाराव परमार्थ हे त्या घटनेतनं त्यांना मिळालेले. अच्छा, बर. पण त्या कालावधीमध्ये काँग्रेसचं अधिवेशन व्हायचं म्हटल्यावर अधिवेशनाला कोणतरी एक अध्यक्ष असायला पाहिजे. अगदी बरोबर. तर ते नाव तर लोकमान्य टिळकांचं होतं, पण म्हणजे नागपूरकरांच्या डोक्यात लोकमान्य टिळक तिथं अधिवेशनाचे अध्यक्ष असावेत असं होतं. पण लोकमान्य टिळकांचं तर निधन झालं, मग अध्यक्षाचं त्यात विचार सुरू झाला. मुळात 10वा दिवस पाळला सगळ्यांनी आणि त्या दिवशी नागपूरमध्ये सभा, मिरवणुका असे कार्यक्रम झाले. आणि तो 10 दिवस संपल्यानंतर मग हा विषय सुरू झाला, तू म्हणता तो अध्यक्षाचा. तर डॉक्टर हेडगेवार आणि बाकीच्या मंडळींनी अरविंद बाबू घोषांचं नाव सुचवलं. तर ते पॉंडिचेरीला होते. तर डॉक्टर असं म्हटले की आपण त्यांना जाऊन भेटूया आणि तुम्ही याचा अध्यक्ष व्हा म्हणून आपण सांगूया. तर त्याप्रमाणे डॉक्टर मुंजे आणि डॉक्टर हेडगेवार हे दोघे पॉंडिचेरीला गेले. तिथे योगी अरविंद बाबूंची भेट झाली. 3 दिवस त्या ठिकाणी राहिले. समग्र चर्चा झाली. पण या अध्यक्षपदाला त्यांनी काही मान्यता दिली नाही. त्याचं कारण असं, ते म्हटले माझ्या पुढे कामं खूप पडलेली आहेत आणि हे अध्यक्षपद स्वीकारायला माझी हे नाही, संमती नाही. वास्तविक पाहतात तेही जहाल गटाचे जहाल गटातले होते, पण नाही म्हटले ते. आणि त्यामुळं तशा अर्थानं नाराज होऊन ते परत आले. आल्यानंतर पुन्हा काही नावांची चर्चा सुरू झाली आणि एका मीटिंगमध्ये डॉक्टर मुंजे यांनी 3 नावं सुचवली आणि त्याच्यामध्ये विजय राघवाचार्य नावाचं एक नाव सुचवलं. मोठी व्यक्ती होती, पण त्याला सुद्धा डॉक्टरने विरोध केला. का एका ठिकाणी कुठेतरी त्यांची गडबड झाली होती आणि अशी गडबड झालेली व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी अधिवेशनाच्या विजय राघवाचार्य ते कलेक्टरच्याकडे काहीतरी कार्यक्रमासाठी समारंभाला गेले होते आणि तो कलेक्टर इंग्रज होता. आणि त्या अशा इंग्रजाच्या कार्यक्रमाला जाणं आणि तो आपला अध्यक्ष असणं हे हितावं नाही, हे डॉक्टरने स्पष्टपणे मांडलं होतं. परंतु त्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीनं विजय राघवाचार्यांचं नाव पक्क केलं आणि एकदा पक्क झाल्यानंतर डॉक्टरने आपला 8 तास माग घेतला
आणि ते त्याच्या पाठीमागे ठाम उभे राहिले आणि पुढं सबंध ते अधिवेशन डॉक्टरांनी पार पाडलं. खरं तर ते अधिवेशन पार पाडण्यामध्ये डॉक्टरांचा फार मोठा सक्रिय सहभाग होता. त्या काँग्रेसचं जर आपण हे बघितली, त्या अधिवेशनाची आकडेवारी जर बघितली तर 14,583 प्रतिनिधी होते त्याला, अरे बापरे. देशभरातून आलेले. त्याला जी स्वागत समिती केली होती तर 3,000 लोकांची स्वागत समिती होती आणि त्या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून जे होते ते साधारण 8,000 प्रेक्षक त्या कार्यक्रमाला त्या आले होते. असे ते मोठं अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं. पण याचं सगळं श्रेय डॉक्टर हेडगेवारांच्याकडे जातं. म्हणजे आपल्या विचाराला पटू अगर न पटू, आपण जहाल आहोत आणि ते मवाळ गटाचे कार्यकर्ते आहेत, असा कोणताही भेद न बाळगता जो राष्ट्राच्या कार्यासाठी आहे तो माझा असं म्हणून डॉक्टरांनी सगळ्यांना पाठिंबा दिला. मग गोखलेंचं प्रकरण असेल किंवा मग ह्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्तानं डॉक्टरांनी फक्त देश सर्वतोप्रथम पाहिलं आणि देशाच्या हितासाठी जे जे लागेल ते करण्यासाठी पूर्ण क्षमतेनं त्यांनी त्यामध्ये भाग घेतला, काम केलं. अशासारख्या आणखी काही गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही पाहत रहा अमृत प्रवाह. धन्यवाद.